माई बापा जात मोठी करायची, सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, यांना महत्व देत बसू नका आणि यांच्या दबावात सुद्धा येऊ नका. एकजुटीने राहा, एकजूट वाढवा, पक्ष करत बसू नका. हे 5 वर्षातून एकदा येत आहे, हे मोठं होतील. पण जर तुम्ही पक्षाच्या मागे पळाला तर पुढच्या पिढ्या मराठ्यांच्या तुम्हाला माफ करणार नाहीत. तुमचा नातू तुम्हाला विचारणार आहे, आमच्या आरक्षणासाठी भविष्यासाठी का लढला नाहीत. कोणाची तरी बहीण विचारणार आहे, कोणाचा तरी भाऊ विचारणार आहे, आमच्यासाठी का लढला नाहीत. आता तरी मराठ्यांनी भान ठेवा आणि भानावर या. मी शेवटी जाता जाता पुन्हा विनंती करतो, एकजूट असू द्या, महाराष्ट्र जागा करा आणि सगळ्यांनी जाऊ द्या गाडीत न्या त्यांना. अँब्युलन्स आहे का? चक्कर आली वाटतं त्यांना. आहे बोलत येते. जाऊ द्या गाडीत जाऊ द्या रे. अँब्युलन्स मध्ये जाऊ द्या. अँब्युलन्स कुठं आहे? हा इथं जवळच लागलं सुईला. येऊ द्या इकडं. डॉक्टर आहेत आमच्याकडे लय मोठे, मला तपासायला ठेवलेत ना माहिती. देवेंद्र फडणवीस तर का डॉक्टर द्या ना आम्हाला, मग आम्ही आमचेच डॉक्टर केलेत. पेशंट बस आधीच अँब्युलन्स पळते काय? लय तापड आहे देवेंद्र फडणवीसचा ड्रायव्हर. का छगन भुजबळचा ड्रायव्हर आहे? मराठा समाजाला माझी विनंती आहे, 4-5 कामं करा आणि मी बोलायचं बंद करतो, कारण मला लगेच दवाखान्यात जायला लागतंय. जर 29 तारखेला लढायचं ठरलं तर ताकदीनं काम करा. जरांगे पाटील नाशिकमध्ये तर त्यांना घाबरू नका. जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभा राहा. आणि मतदानाला जाताना कोणी काय बघत नाही, किती त्रास दिला राजकीय नेत्यांनी, तरी मतदानाजवळ गेल्यावर आपण सांगितलं तिथं शिक्का मारा. तिथं काय त्याला दिसत नाही. याने काय केलंय, लयच दबाव आणला त्या संग छिंडा, कारण गरीबाचं भीती असते गरीबाला. पण एकजुटीनं यावेळेस पाडायचं ठरलं तरी पाडायचं आणि निवडून आणायचं ठरलं तरी निवडून आणायचं. फक्त एकच सांगतो, नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 ऑगस्टला अंतरवालीकडे या. आपलं एक विचारानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवू करायचं काय, एवढंच बोलतो. एकजूट कायम असू द्या, पक्षाला महत्व देऊ नका. जातीला आणि जातीच्या मुलाला बाप माना, पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. नाशिकमध्ये जरांगे पाटील त्यांच्या शांतता यात्रेच्या समारोपाच्या वेळेला बोलत होते. यासोबतच